काकू मी लय वेळची वाट पाहून राहिली काकू तुमची. आता यान मग यान, आता यान मग यान. शेवटी मग त्या ह्या घरची ताई आहे ना, त्या ताई सोबत बोलली. त्या ताईला म्हटलं का काकूला लवकर खाली पाठव म्हटलं. मला पण घरी जायला उशीर होते ना म्हटलं. मग असं म्हटलं आणि मग तिने तुम्हाला पाठवलं वाटते म्हटलं. माय बाई हो का व? आई माय पाय व वाट पाहून राहिली होती. काय बिचारे व दुरून आवाज दिला असं तर मी येऊन गेली असती. काय होते आवाज दिला असं दुरून तर एवढ्या वेळ बाई वाट पाहिल्यापेक्षा एखादी मी व्हीआयपी पर्सन होय का काय होय बापा. हा कामवाली बाई म्हणूनही जरी हाक मारली असती तू ना, मला काही फरक नसता पडला. काम करण्यात कोणती लाज आहे बापा, तूच सांग बाई. नाही काकू, तुम्ही मला पहिल्यांदाच पाहिलं आणि मी नाही तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं. आणि कसं काकू तुम्हाला कामवाली बाई म्हणणार आहे मी? तुम्ही माझ्यासाठी काकूच आहे. आता काकू मी हे म्हणतो की तुम्हाला का बा, तुमच्याकडे जर तुमच्याच सारखं काम असन, एखादं घर असन झाडू पोछा मारासाठी तर मला द्या बा. मी अनाथ आहे, मला आई बाबा आहे नाही. आणि आतापर्यंत माझ्या चुलता वागवत होता, तर चुलत्याने मला हाकलून दिलं. तर मी आता भाड्याच्या घरात राहतो. तर भाड्याच्या घरात राहिले मला स्वतंत्र आहे मी आता, तर मला पैसा नाही लागन का जगाले? तर म्हणून काकू मला सध्याच हे काम करायचं आहे. तर आहे का तुमच्याकडे एखादं घर? माय हो का व? पाय व माय. हो ना काकू. बरं पाय बरं माय, एकटी पोरगी आणि बाई अशा अशा कामात काही पडलं नाही ना माय. हा, काय करतं हे काम करून? एखाद्या कॅफे मॅफेत लागून जाय. हा, हे कायले काम करतो तू असे कष्टाचे? कोणाच्या घरी भांडे घासायचे आणि कपडे धुवायचे द्यायचे. चांगलं एखाद्या कॅफे मॅफेत काम पाय ना. काकू कुठं कॅफेत जर गेलं ना, तर कॅफेत नुकतेच पैसे भेटत नाही. ज्या दिवशी काम केलं त्या दिवशी मला पैसे पाहिजे. सध्या पैशाची मला लय गरज आहे काकू. म्हणून बिचारे महिना झाल्याशिवाय ते हे घर मला पैसे देतो. मग काकू असं घर पाय ना का जे मला पहिले ऍडव्हान्स देन नंतर मग पूर्ण पैसे देणं, असं एखादं घर आहे का काकू? असं एखादं घर त्या दिवशी म्हणे बाई मला एक जण, हा ते बंगला आहे म्हणे बाई, तिकडे बंगला आहे. तर बंगल्यात जाशील काय काम करायला? हे झाडू पोछाचं भांडे गिणे घासाचं हेच काम असणार ना काकू तिथे? हा तिथे हेच काम आहे. आणि 2 नोकरी ना आहे, एक त्यासोबत चिर आहे आणि एक पोरगा आहे नौकर. तर तिथं लय म्हणजे मोठं जात घर आहे ते बंगला म्हटलं तर तिथं जा लागन तुला कामाला. रोज गीत साजरा तिथे. पण घरच भरलं मोठं जात आहे. सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत ड्युटी आहे तिथं. चालते ना काकू, काय करता आता सध्या माही पडती आहे तर मला कुठं ना कुठं काम करावंच लागन बापा. चला ना काकू, द्या ना मला त्या घराजवळ चला. आणि काय आहे तर बोलून द्या मला, नाही काय? मी अजून किती दिवस इंतजार नाही करू शकत. आणि कुठची आहे बाई तू? ते नाही का जी काकू बाजारगावची शांताबाई, त्याच्या घरी तुम्ही कामाला होत्या एक रोज, वावरात नाही तुमच्या इकडला तुंगा आला होता तिकडे. तर त्या शांताबाईची मैत्रीण गंगाबाई नाही काय, तिची चुलती बाई मी. ते काय असं वैकीचीच आहे व ते मायावाल्या. आणि तू तिची चुलती असन, ते तुझी चुलती असन, तू पुतणी वय तिची. हाव काकू बरोबर. बरं बापा चल मग. अय्या काकू, ही मांजर आहे की माणूस आहे? पोसलेली मांजर आहे बाई, ते पोसलेली. काकू लय मोठी आहे ना ते. अहो आता चांगल्या चांगल्या घरात बाई आता काही ना काही उपद्रव नवीन नवीन दिसते बापा, काय करतो? म्याव. म्याव. काकू हे काहीतरी म्हणून राहिली वाटते. आ माय हे तर लगे बोलते बापा, गवतार उभे ना करू माय माय तिकडे चल बाई कुमल. आपत आणशील माने म्या बोलता येते का हो तुले? काम काम भेटन काय म्हटलं बंगल्यात? एक पोरगी आहे कामासाठी, झाडू पोछा भांडे गिंडे कपडे गिपडे धुवासाठी पोरगी आहे ही. लागन काय काम? काम करायसाठी तुमच्या बंगल्यात? तर ताई, दूर दूर पीछे हटो थोड़ा, दूर हो दूर हो. हाँ अब बोलिए, मंजुलिका के इस बंगले में आपका पैर रखने की हिम्मत भी कैसे हुई? तर ताई मला का एक काम होतं तुमच्या घरी, कामासाठी पोरगी पाहिजे का बा म्हटलं. नहीं नहीं नहीं, ताई क्या लगा रखा है? हम महारानी सा है, महारानी सा. एक तो महारानी बोलो, नहीं तो हुकुम आपका बोलो, सर का बोलो. समझ में आया? ये ताई दीदी मैडम कुछ भी मत लगाना. महारानी हूँ महारानी. महारानी के जैसा ही मेरे साथ बर्ताव करना, नहीं तो दुष्परिणाम गलत होंगे. मोंजुलिका हूँ मैं. अगर मेरे काम में कोई भी गड़बड़ दिखी तो मैं खवल जाती हूँ, और आग की तरह पानी भी मेरे ऊपर काम नहीं करता. चुकलं बापा महाराणी सा, चुकलं आमचं. महाराणी बंगल्यातल्या महाराणी. तर आपके पास हमारा एक काम था. हमारे को काम की बहुत गरज थी. तो ये लड़के है ना, इसको काम चाहिए था. ये भाड़े से रहती है, अनाथ है, इसको माँ बाप नहीं है, तो इसको काम चाहिए था. अगर आपके बंगले में कोई काम है महारानी सा, तो अगर काम होगा तो इसे चाहिए काम. हो काम 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 काम. कितने नौकर रखे हो अभी? कितने नौकर रखूं मैं अभी?
हाँ, मेरे पैर दबाने को अलग है, मेरे को श्रृंगार करने के लिए अलग है, मेरे को स्नान करने के लिए अलग है। सब नौकरी नौकरी। अब तेरे को किस काम के लिए रखूं मैं, बता अभी। जबरदस्ती नहीं कर रहे हम, अगर होना तो रखो, नहीं तो फिर नहीं बोलो, हम चले जाते। महारानी सासे कोई भी उल्टा सवाल नहीं, सवाल का जवाब नहीं देगा। महारानी साहू चुटकी पे पूरी दुनिया हिल जाती है, आया समझ में? नहीं नहीं, हम उल्टा जवाब का सवाल नहीं दे रहे, सवाल का जवाब उल्टा नहीं दे रहे हम। वो क्या है ना, जे आहे ते आहे बापा, तुम्ही तुमच्या घरच्या महाराणीचा असन, पण आम्ही स्वतंत्र आहे, काम करून जगतो, काम करून पैसे घेतो, फुकटचं काही घेत नाही, आणि दोन गोष्टीच्या कोणाच्या उधार ऐकतही नाही. जे आहे ते तोंडावर आहे. तुम्ही महाराणी असो का तिकडे प्रधानमंत्री असो का तिकडे अजून कोणता पद असो तुम्हाला, आ ते इथे चालत नाही. आम्ही इंडिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट कामवाले आहे. तुम्हाला लागत असेल तर होकार द्या, नसन लागत तर नकार द्या. मुझे काम की बहुत सख्त जरूरत है. काम मतलब इसे व्यंजन बनाना अच्छा आता है क्या? हाँ हाँ, मेरे को खाना वाना बहुत अच्छा आता है बनाने को. मैं बहुत यूनिक यूनिक टाइप से बनाती हूँ खाना. ओह, मोंजुलिका को तो ऐसी ही व्यंजन वाली चाहिए थी. तेरे हाथ में स्वाद है या फिर हमारे घर के मसालों में स्वाद होगा? जो होगा स्वाद वो हाथ में ही होगा. ठीक है फिर मोंजुलिका के इस घर में आपका एडमिशन करवा ही देंगे हम. और आपका पेमेंट कितना लगेगा ओ बताइए जरा. पेमेंट मला 15,000 लागणार, कारण की त्यानुसार मी काम करणार. ओह 15,000. तेरे बाप ने देखे कभी इस काम के 15,000? डी ग्रुप का काम कर रही है और उसमें भी 15,000 मांग रही. चल दे दिए 15,000. और तेरे को मोंजुलिका के नियम पता नहीं, मेरे को 15,000 के मैं तो 1,00,000 भी दे दूंगी, पर मोंजुलिका के हिसाब से अगर तू नहीं चली तेरी जान कल जाएगी, नहीं तो फिर पल भर में जाएगी. ऐसा मोंजुलिका का काम है. मेरे काम में कोई भी गड़बड़ नहीं होनी चाहिए. सब्जी में थोड़ा सा नमक भी कम नहीं चाहिए. सब्जी में कौन सा भी आइटम मुझे थोड़ा सा भी अगर कम लगा तो उसका कम कम हिसाब लगेगा. उसका हिसाब ऐसा लगेगा तेरे शरीर का एक 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 टुकड़ा जैसे उंगली हाथ से बनाएगी, हाथ पर ही मेरा निशाना होगा. जितने भी तेरे हाथ से नुकसान होंगे, जितने भी तेरे हाथ से गलतियां होंगी, उसमें रोज एक 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 उंगलियां काटती जाएंगी और उसमें कोई भी नहीं बोलेगा. 15,000 की जगह 50,000 दूंगी. जमेगा? माय महाराणी वय का राक्षसी नव्हे व बापा. म्हणजे गलत्या काय होत नसते काय? कधी तूच भडकन चुकून जास्त मीठ टाकून देशील, तिच्यावर गलती टाकशील आणि मग काय म्हणशील ना, मीठ जास्त टाकलं बाई म्हणून हिचा बोट कापलं. आणि असं कोणीच नाही करत बोट कापणं आणि हात कापणं. ते तोंड कापून घे तू, शिल्लकची बोलून राहिली तर. चला बरं काकू, यांच्याकडे मी काम नाही करत. हे असं काही तर कुठेच नसते, थोडीफार गलती तर होतच असते ना. आता मग कधी कधी तर भाजी चांगली होत जाईल, कधी कधी नाही होत जाईल चांगली. कधी आपल्या मूडमध्ये प्रॉब्लेम असते, कधी आपलं लक्ष कुठे असते आणि मीठ टाकलं का नाही टाकलं हे समजत नाही आपल्याला. आणि कुठे काकू यांच्या मागे लागत बसता. चला बाबा एखादं गरीबाचं घर दाखवा मला, हे एकदम ओव्हर फ्लॅश नाही पाहिजे मला. मोंजिलिका अगर काम हो तो ही घर में बुलाती है, नहीं तो घर में बुलाती नहीं. अगर बुलाया तो काम करना ही पड़ेगा, काम पर लगना ही पड़ेगा. ठीक है ना, फिर मैं लग जाती. फिर आप तो पहले ही डरा रहे मेरे को, हाथ काटूंगी और बाल काटूंगी. ऐसा कुछ थोड़ी ना रहता है, कहीं पर देखा क्या आपने ऐसा? अरे यार वो मेरे बोलने की जुबान है, ऐसा कौन करता आजकल? हाथ काट डालना, पैर काट डालना, कौन करता है ऐसा आजकल? कोई नहीं करता. अरे मैं मजाक कर रही रे बाबा. तू चल ले 5,000 रुपए महीना ले तू और आजा खाना बनाने को. टेस्टी टेस्टी खाना. एखादी बार गलती हो जाती, नेहमी नेहमी थोड़ी ना गलती होगी, नहीं क्या? आजा काम पर, कोई टेंशन नहीं. मैं मजाक कर रही थी यार, तू भी ह्या मजाकच राहायला पाहिजे, हा सत्यात नहीं उतरला पाहिजे. नहीं नहीं, आप उसकी फिक्र मत करो, आप अभी चले जाओ. उसकी मेरे से पहचान हो गई अभी. फिर क्या तेरे को एडवांस चाहिए क्या? हाँ एडवांस लगेगा ना. मेरे को 5,000 रुपए एडवांस दे दो आप, 2,000 रुपए बाद में दे देना. ऐसे 8,000 रुपए ओवर टाइम काम करूंगी, 1 दिन 2 दिन. अगर क्या भरोसा, मैंने एडवांस दे दिया और तू आई नहीं, कहाँ की है तू, कहाँ पे नहीं, मेरे को पता भी नहीं. फिर आपको भरोसा नहीं है तो मत दो, ऐसी जबरदस्ती नहीं है ना. अगर दूसरा घर देख लेंगे, दुनिया में एक ही बंगला, एक ही घर, एक ही दौलत, एक ही शोहरत थोड़ी ना है. अरे भाई मोंजुलिका के सामने सिर्फ जुबान पे काबू रखना. आमच्या चमडीचे जबान आहे, कुठं फिसलून जाण समजाले नाही येत. जिथं तुझी जबान जास्त तेच चालते ना, तिथं आम्ही त्या जबानीला कापून टाकत असतो. असेच लोकांच्या घरी काम नाही करत, नाही लोकांना आम्हाला काम करते म्हणून जाती खाली दाबून ठेवलं असतं. क्या 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 बोली तू? नहीं तू क्या बोली? 2 कौड़ी की हैसियत नहीं और क्या बोल रही तू? किसी का हुलिया देख के उसकी औकात का अंदाजा मत लगाना कि उसकी औकात कितनी है और कितनी नहीं है. समझ में आया क्या? चल भाई ठीक है, आ जाना कल से.
तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.